माझ्या नंदन पाटील ब्लॉगमध्ये गाईज तुमचं स्वागत आहे. तर कशा सर्व मजेत. तर गाईज मी आता सकाळी झालेलं आहे कॉलेजला आमच्या. तर आज कॉलेजला सुट्टी तरीसुद्धा आलेलं आहे. तर आम्हाला जायचे दिंडीगडावर. तर चला माझा तुम्हाला काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो. तर पोरा बोललेली कोण दिसत तर नाही आलेला. एक आले विवेक आले रस्त्याला आणि दुसरी पोरच नाही आली. फसवला देवी आम्हाला. तर तरी दाखवायचा प्रयत्न करतो. बघा ब्लॉग कंटिन्यू आणि लाईक आणि सबस्क्राईब करावा विसरू नका. खूप दिवसातून ब्लॉग बनवतो गाईज. तर सर पण आहेत आमच्या जवळीला. तर चला गाईज कॉलेजमध्ये तर कोण आलेलंच नाही अजून. त्याच्यात मी ते थांबलो आहे. मग सगळी बोललेली येऊ कोण दिसत पण नाही. विवेक येणार ते मला माहिती आहे. कंटिन्यू बघा गाईज. इकडे आम्ही दोघं झाले बाकीच्या आम्हाला धोका दिला कोण नाही आला. तर हे बघा हेल्मेट घालून आले बाई. तो बॅग बी आणले बाईने. बॅग का आणले पण मी बॅग नाही आणली. हां अँड समजेस सर बेकारच माहिती आहे ना. नको की शायनिंग मारू. चल आता गाईचं चला मग आता काय होईल ते दाखवतो. आता आम्ही दोघे जण ना सर आहेत दोन. सो गाईचं आता निघालेलं आहे. तर आम्ही दोघे गाडीवर आणि तिकडे सर आहेत 4 सर आहेत. त्या बी 4 व्हीलर घेतले. तर आता आम्ही चाललोय सरांना घेऊन. त्यांना काही माहीत नाही. त्या बी 4 चाकी गाडी घेतले. 4 चाकी आम्ही 2 चाकी घेतले. चला मग आता तुम्हाला दाखवतो होईल त्या बघा. तर ब्लॉग कंटिन्यू. ही आमची शाळा नाही आहे. आमची शाळा तिकडे शाळा नाही आता अवधी आता बारीक नाही आणि कॉलेज आमच्या ब्लॉग कंटिन्यू. काहीच इकडे बघा आमची गाडी कुचलेली आहे. कुठचे बघा चढ बंद काय माझी त्याचं गाई तर माझी गाडी तर चढली बंद. 4थी गेरू गाडी आहे. 4थ्या गेरू म्हणजे हा गेअर बघा का ना गेर नाही गाडी. काहीच बघ गोमाता शाळा गौशाला. तर इथे आम्ही चाललेलो आहे दिंडीगडावर. तर आमचे सरांची गाडी मागे. तर इकडे आमची गाडी सरांची वांदे झाली आहेत. ते कुठे येतील सर. माझे फॅन्स लोक भेटले. तर हे सगळे इकडे आलेले आहेत. माझी गाडी चढायचं पैसे घेऊ घे ना. पहिलेच गेरू गाडी गाडी चढायचं वाजू झालेलं आहे आमचे. भाई आता उतरू का गाडी चढायचं वांद झाले आमचं इकडं गाडी. काहीच आमची गाडी तुम्ही चला. काहीच यायचं वांद झालं. आता मला वाटतं चालत नाही तो गाडीच नाही चढत. इकडं गाईच इकडं आज फॅन्स लोक भेटलेत. तो गाईच तर इधर देखो हो मला टाकून इथपर्यंत आला. तर इकडं गाईच फॅन्स लोक ट्रॅकिंगसाठी आलेले आहेत. चल रे बस ना आता तरी चालेल ना. गाईच खूप वांदे केले आणि माझं चालत पाठवला मला. आणि गाईच पब्लिक बघितली फॅन्स लोक माझे तसे ट्रॅकिंगसाठी आलेले आहे. तिकडे सगळे बाहेरचेच आहेत. आमची गाडी इथे माझी गाडी 100% चढलीच नसते. इज्जतचा फालुदा गाईचं इज्जतचा फालुदा आला इकडे. तर आमच्या आधी थांबलं कसं व्हायचं. आमच्या गाडी पण आणली सस्तीवाली गाड्या घोडा आणले. एकाला थोडा काही कामाचा नाही. इकडं गाईस आता आमची गंधार नदी पण दिसते इकडनं. तरी आमची गंधार नदी आमचं गाव तिकडे तेवढे ठीक आहे. मग वरती जा आणखीन क्लिअर दिसेल. ठीक आहे तर गेलेत पुढं आम्हाला टाकून. आमच्या गाडी लावली वाट आमची. तर कंटिन्यू बघा. आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा लाईक करा फॉलो करा. आय लव्ह यू गाईज. आई हटवून या आय लव्ह यू गाईज. तर फायनल पोचले आहे आम्ही पायथ्याशी. तर आता वरती जातो. नंतर इकडे पण आहे दुर्गा माताचं मंदिर पण आहे. तुम्हाला दाखवतो कंटिन्यू बघा. तर हे आमचे सर बघा इकडे ते बघा गाईज सर. तर हा दिंडेश्वर मंदिर क्षेत्र इकडनं जायचं आपल्या मंदिरात. नाही सर आमचे सर बघा आता आलेत. आईचं इकडे चालू झाली आमचं पायथ्या चढायला. हे आमचे सर हा विवेक झाले पटकन. तर वरती चाललो आहे ना. माझ्या हातात आहे बॅग. तर काही सकाळी मला दिले बॅग. इकडं बघा थोडी जड आहे. पाणी जास्त घेतले आम्ही. चढा जातं येऊच आहे आम्हाला.
इकडे बघा वरती चाललो आहे. आमची गाडी चढतच नव्हती, म्हणजे माझी गाडी नाही आणली, नाही तर ती पण खालतीच राहिली असती. तर कंटिन्यू बघितला. कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू. गाईचे इकडे प्राणी पण आहेत. इकडे बघा आपला वाघ, आपली संस्कृती. चला पटापट. गाईचं इकडे बघा शॉर्टकट मारलं असतं आम्ही, पण पडलो बिडलो तर फुकट आमचा लफडा होईल. सर इकडे पाय कामाला लागले काय? पाय बोलत गाईच ते डायरेक्ट 15 शीट व्हायला लागेल मला. पाय कापायला लागलं. गाईच इकडे माझे पाय पूर्ण हे झाले, दम लागलेला आहे. आता भरपूर अजून वरती जायचे आणि शॉर्टकट मारला असता, पण हे सर आहेत. सर कुठे शॉर्टकट मारतील. कंटिन्यू बघा. सर थकले वाटतं. गाईच तर आता थोडंच राहिले, तर आता आम्ही पोचू थोड्याच वेळात. आणि माझे पाय दुखतात आता. इकडे माझे आता डोज आहे. तर कंटिन्यू बघा काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो. हे सर बघा हे आलेच चालत असते असते. आमच्या सरांनी वाटतं शॉर्टकट मारला. मला खूप दम लागले आता. इकडे बघा मांजर पण आलेले वरती दर्शनाला. हे बघा नदी बिदी कसं आहे दुःख. पुढे आमची नदी आहे. इकडे मांजर बघा. बघ गाईच. हां तिथूनच आलेल. हां पायऱ्या कुठं रस्ता होता ना तो रस्ता पण तिकडे गाडी लावली ना. हां गाईच इकडे बघा कंटिन्यू पोचलेले फायनली. हे इकडे बघा सर मजा घेतात मांजरीची. इकडे बस घेऊन चला सर. खायला आहे ना, ते खाणार नाही फरसांचं. इकडे बघा गाईच उचलले बघा सरावे. बिचारी तिच्या पोटात काहीच नाही. काहीच होत नाही, पण तसं पकडलं काहीच होत नाही. असं उचलावं लागतं. याने बिस्किट काढले. आले का आपण मंदिराजवळ? हां कुठे लांब आहे जास्त? जास्त लांब नाही. इकडे इकडे बघा गाईच खायला लागले. हे बिस्किट खाईल का ती? सकाळचं नाही खाणार. हे बघा खाल्लं सर. बघा गाईच मांजर खाते. आता थोडंच राहिले. नको मला दम लागलाय. तर गाईच अंजरीला आम्ही खायला टाकले. तर आम्ही येतो वरून फायनल पोचलेले आम्ही दिंडीगडावर. तिकडं सरबीर आलेलं आहे तुमची. का आत्ता जरा बरं वाटतो. पोचलो फायनली. पाय दुखायला लागले. हे बघा सर येतात आमचे. आम्हाला मांजर भेटलेले गाईच. इकडे बघा इकडे पण एक मांजर आहे. तर हा बघा मंदिर. फायनल पोचलेले. चला मला काय होईल तर कंटिन्यू बघा. खूप दम लागलाय गाईच. हा नंदी गणपती बाप्पा बघा गाईच. फायनल पोचले. गाईचं इकडं तसंच ठेवून दिलं, चिपकत नाही. तेल लावून चिपकावं लागतील. इकडं गाई पैसे चिपकवतो, पैसे चिपकत नाही.
चिपकलं तरी गाईस इकडं पाणी घ्यायला पाठवले ते आता जातो पाणी घ्यायला कुठे भेटेल ते. तुम्ही बघू शकता आम्ही चाललोय आता पुढे. पुढे जातो पाणी घेऊन येतो पिंडीवर. मी तर काहीच बघू शकतो मी पाणी भेटलेलं आहे आम्हाला. पाणी आहे का नाही तर याच्यात कुठे पाणी इसमें तो नहीं दिख रहा. गाईस इकडं बघा कुठे चढलोय मी पाणी घ्यायसाठी. टाकशील मोबाईल टाकीन बाबा गाइस अब कैसा मेरे बाबा हल्लो गया का भिजलो गाइस आता. गाईज एक काम पण धरणं करत आहे. घेऊन जा मी भिजले ना. तर काहीच तुम्ही बघू शकता नयन काय तर भिजलो मी पूर्ण. पाणी घेऊन जातो. हे काम नाही धरू तुम्ही पाणी वाला इथं. चला माझा इकडं वरती आलेला नाही त्यावेळी ड्रोन घेऊन आलेला आहे व्हिडिओ करायसाठी शूटिंगला. ड्रोन सोडले बघा गाईस इकडे शूटिंग चालू आहे यांची. शूटिंग चालू आहे काय. अरे भावाचं चॅनल आहे वाटतं आपलं. हां कोणतं चॅनल आहे. नयन पाटील व्लॉग सबस्क्राईब करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आपलं पण वेंगुर्लेकर सौरव मालवणी सौरव. हां कधी पण जावा कधी पण नाडा. हां. विषय हार्ड आहे. तर सबस्क्राईब करा. भावाला पण ना आपल्या भावाला पण करा. आपला भाऊ आहे आणि हे पण आपले ब्लॉगर आपले ब्लॉगर. तर चॅनल आहे. काढे नाव सांग. हे बघा गाईज हे पण युट्यूबर आहेत चॅनल यांचं पण. आणि हा ड्रोन घेऊन आलेला आहे ते बघा कसं ना मंदिर. आता यावी घेतलेला आहे ड्रोन उडवायला. दादा तुला येतो का उडवता. ठीक आहे दादा ड्रोन उडवता येतो ना. आपल्याला काय ना आपण पहिल्यांदा उडवतो. तर दादा दोन चॅनल आहे सबस्क्राईब करा. हे बघा ब्लॉग बनवतात ना. फायनली ड्रोन उडवीत लावले द्यावी इकडे बघ गाईज. तर हे नवीनच शिकतात. तर दादाला पण सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. यांचा ब्लॉग चालू आहे बघा. हा आता उडवलेला आहे पहिल्यांदाच उडवीत लावला आहे. पुढे जायला एक मिनिट ठीक आहे राहील. उडवलेलं आहे वरती. जाऊ दे वरती. हळूहळू मागे कसं वाटतं पुढे फिरू नको मागे घे. हा बघा झेंडा आपला भगवा. पुढे जाऊन दे ना मागे घे. एक्सपिरियन्स खतरनाक. नाही बरोबर आहे. नवीनच शिकतात. घे ना तू हळूहळू घे मागे. मागे घे रे मागे. नाही गेला सोडलेला आहे तिकडे. मग तर घाराल्यान घेऊन गेले. गाईच घार आली ना तर घेऊन जाईल त्याला. गाईचा हवा बघ अशी लागते. बंद झाला आता ड्रोन. दादा पहिल्यांदा उडवला कसं वाटलं तुला. खतरनाक एक्सपिरियन्स आहे. खतरनाक कधी आयुष्यात उडवलं घाबरून उडवलं ना. घेतलाय खतरनाक खतरनाक. घार आली असती तर उचलून नेईल ना त्याला. डायरेक्ट टोचा मारते डायरेक्ट खतम. खतम. गेले 1.5 लाख. 1.5 लाख गेले पाण्यात. आता या दादाने घेतलेले. गाई चॅनलचं नाव हा थांबा नयन पाटील टाका ना. अरे पण रेंज नाही यार इथे. नयन पाटील लॉग. तर दादा आता चॅनलचं नाव टाकतो माझ्या. मी जो नाव ह्याच्यावर व्हॉट्सअपला टाकून ठेवतो. सर्च मारतो खाली. हां चालेल. तर दादानी पण सबस्क्राईब केले. गाईज तुम्ही पण करून टाका. लाईक शेअर आणि सबस्क्राईब फॉलो करा. नाही ठाण्यावरून आलेले इथे. तर आता जातो दादा. चला थँक्यू. हे पण मस्त ब्लॉगर वाटलं आहे. भेटून. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच 100%. चला मग आता आपण बाय बाय. हे सगळे युट्यूबर आहेत. चला बाय. तर गाई आता गाईचं आता पायथ्याशी जातो. दुर्गादेवीचं मंदिर आहे तिथे. तर बघा कंटिन्यू. आणि सर अजून आहेत वरती आमचे. इकडे येतात ते पण. तर कंटिन्यू बघत राहा. चला माझा दाखव तुम्हाला काय होईल ते. आईचं इकडे व पायथ्याशी आलेलं दुर्गादेवीच्या मंदिरात. ते आमच्या स्वागतासाठी आलेले आहेत कुत्रे. हे बघा गाईच. नशीब धावत नाही बघा. हा हनुमानाचं मंदिर आहे. हनुमान
इकडे बघा सर आमचे विवेक. आईचं बघा दुर्गा मातेचं मंदिर, हे कालिका माता. काहीच इकडं वाटिकला कसं लावलंय. बघा भैरवनाथाचं मंदिर ना, हा भैरवनाथाचा वाहन कुत्रा. किंवा भैरवनाथाचं वाहन आमच्या जोडीला आहे कुत्रा. सर भैरवनाथाचं वाहन आहे तो. तर कंटिन्यू आणि काहीच आम्हाला ते मंदिर नव्हतं माहीत. इथे राहून जवळ असून आमच्या ते आम्हाला मंदिर नाही माहीत. तर तिकडे जातो आता. हा शंकराचंच मंदिर आहे ते, पण तेच आम्हाला माहीत नव्हतं. हे माहीत होतं इथपर्यंत. इथे जवळ राहून काय फायदा आमचा. चला मला कंटिन्यू बघत राहा. जंगल में कडनं झालं आम्ही जंगलात. तर आम्हाला रस्ता माहीत पण नाही तरी चाललं. बघू शकता हे बघा आमचे सर पण आहेत. सर चला ना पटकन. सुट्टीचा दिवस सफल झाला. सर पण आहेत आमचे. चला गाईच. एवढे जंगलात आलो आहे. तर इथे रस्त्याला काय भेटलं कुठलं प्राणी तर आम्हाला वाटतं खाऊन टाकेल. असे तिकडे प्राणी नाहीत, असतील पण काय माहीत नाही. तरी कंटिन्यू बघा गाईच. तर तुमच्यासाठी मी एवढं लांब आलो आहे. तुम्ही सपोर्ट करा भावाला. जंगल में आया हूँ. देखो आमचे सर्व सर आले ट्रॅकिंगसाठी. गाईच तर सर बोलत होते आपण एक दिवशी जाऊ. तर आम्ही घेऊन आलो आहे दोघं जण. आणि दुसरं पोरं पण येणार होते, त्यावेळी आम्हाला फसवलं. ते प्लॅन कॅन्सल केलं. त्यावेळी आम्ही प्लॅन सक्सेसफुल करणार आहे. अजून मंदिर राहिलं एक. तो आम्हाला पण नव्हतं माहीत. मला तर माहीतच नव्हतं. मी इथे राहतो तरी साईडला. तर आता तो पण मंदिर बघून येतो. चला मग कंटिन्यू बघा. हा मंदिर जंगलात आहे. नाही आमचं गाईच तर भैरवनाथाचा वाहन आमच्या बरोबर आहे कुत्रा. भैरवनाथाचा पण आहे. अजून खंडोबाचा पण वाहन कुत्राच आहे. तर आपण त्याच्याबरोबर पण व्हिडिओ येऊ. तर गाईज हा बघा आमचा कुत्रा भैरवनाथाचा वाहन. भावा काय बोलतं बराच ना चल मला. तर गाईज हा बघा भैरवनाथाचा वाहन कुत्रा. काय बोलतं बाबा? सबस्क्राईब करायला सांग. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता तुला फेमस होशील बाबा तू. आम्ही दरीत आलोय. एवढी मोठी दरी. पडलो तो गेलो. एवढ्या खालती आलोय गाईच दरीमध्ये. इथे मी कधीच आलेलो नव्हतो. आता पहिल्यांदाच आलोय. फर्स्ट टाइम आहे माझी. तर नीट जाऊ दे नाही पडन बिरन. मंदिर भेटतो का नाही आम्हाला. असती काय असती धीरे सो. बाबा हे नवीनच झालं सर. धबधबा पावसात मजा येत असते. हा काय तिकडे बघा सरांची मजा. हा या सर पडाला का असती. हा ना विवेक ठाकरे झालं ना पटकन. पंढर शेठ फडके. गाईज हा पडू शकतो. बसले उघड. इकडे बघा दरी आहे. इथे घर पण आहेत. मंदिर आहे. शंकराचं मंदिर इथे पण. इकडे गाईज ही पिंडी शंकराची. आणि एवढ्या दरीत आलो आहे मी. नाही बघा विवेक तर आलेत आमचे. त्या बघा शंकराचं मंदिर पूर्ण तुटलेलाच आहे तो मंदिर. पण हे आहे कुंड आहे गाई तिथे. इकडे बघा
गाईस इथे राहून आम्हाला माहित नव्हतं, आता समजलं. हा मंदिर गाईस तुटलेलं आहे. शंकराचं मंदिर पूर्णपणे तुटून गेलेलं आहे. हा बघा आमच्या सोबतच आलंय. हे बघा गणपती बाप्पा मोरया पूर्ण आतमध्ये आलेला आहे. बघा काहीच आम्ही इथे राहून जवळच चौदरपाडा, तरी आम्हाला मंदिर नव्हतं माहिती, तर आता शोध लागला. बघा सर शूटिंगला नाही तर कसं व्हायचं मला आणि हा मंदिर आम्हाला कधी माहीत पण नव्हता. पूर्णपणे तुटलेला आहे हा पाण्यामुळे. तर बघासाठी गाईचं प्लॅन आमचं सक्सेसफुल झालेलं, त्यात आम्ही निघतो. चला मग काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो रस्त्याला. तर हा भैरवनाथांचा खंडोबाचा वाहन आम्हाला लास्टपर्यंत घेऊन आला, इथपर्यंत रस्ता दाखवेल. तर आता आमच्या सोबत पण आहे. इकडे बघा सांगा ना माहिती सांगा. माहिती आता पूर्ण काय किती सांगा ना. हे जवे कुठली हे जे होतं ना पहिलं पूर्वी. हां पूर्वी कसं होतं. पूर्वी गाडलेलं होतं. हां माझे वडील भिवा राघव भांगरे, मी सदानंद भिवा भांगरे. आमच्या वडिलांनी 2001 मध्ये स्वप्नाने येऊन हे मंदिर खोदून काढले आमच्या फॅमिलीला घेऊन. आत्ता परत मला वाटतं 20-25 वर्ष झाली. बरं 2001ला काढले खोदून. आता परत सेवा मिस करतोय. आता वडिलांचं वय झालं 80-85, तिथून आता सेवेला मिस आहे. तर हे मंदिर पहिल्यापासून तुटलेलंच होतं काय? हां पूर्वी पडलेला असेल, कारण नालेला असल्यामुळं किंवा पूर्वी काहीतरी झालं असेल, हां दगडी बिगडी येऊन असं काहीतरी, त्याच्यामुळं हे मंदिर पूर्ण मातीमध्ये गाडलं गेलेलं आहे. तर आमच्या वडिलांनी हे खोदून काढलं आहे. आम्ही किंवा आमची घरची फॅमिली अशी घेऊन 2001 मध्ये. पूर्वी म्हणजे त्यांना 2 वर्ष त्यांचे असे गेले, 98 आणि 99 ते 2 वर्ष असे गेले, कारण तो लोक त्याच्यावरती विश्वास करत नव्हती वडिलांवरती, का आता हे स्वप्नाचं खरं नाही असं. मग त्याच्यानंतर वडिलांनी आमचे 2001 मध्ये हे शोधून काढलं मंदिर. ते मूर्ती वगैरे ते कोरीव कामाच्या आहेत त्याच्या. हो सगळं जागेवर आहे. हो ते जागे सगळं जागेवर. काही पाण्यामध्ये वगैरे पण हे होऊन गेलं असेल ना. नाही पाण्यामध्ये आतापर्यंत काही गेलं नाही. आता सगळं इथं बाकी काय शिला निघतं ते आम्ही साईडला ठेवलं. आता पण या बघ या आतून निघलं सगळं याच्यामधून दिसतात बघा. हां पूर्ण ये बघा. तुम्ही आता खोदकाम केलं त्यातून हो आतून निघतं. विचारणार होतो मी, हे गोल गोल काय चाक होतं का काय होतं? नाही पूर्वीचे डिझाईन असेल ना मंदिराची. आता हे काय आहे जे बघा, पूर्वी पांडव लोकांनी केलेलं. हे जे छेद गेलेले आहेत बघा, ते कशा काय केलेलं नेमकं? आता ते पांडवावी त्यांच्या पद्धतीत ते बांधकामाचं कुसं बिसं दिलेलं असतील अटकवण्यासाठी मंदिराला. बरं बरं. दगड एका जागेवर आणण्यासाठी कुस बनवलं, जसं आपलं पूर्वी नाही का लाकडवाले करत होते तसं प्रकार आहे ना ते. आतमध्ये आम्ही मंदिरामध्ये पण बघितलं ते आहेत असे प्रकारचे आहेत ना. पूर्ण याला डिझाईन आहे. अजून काय आतमध्ये लिखापडी तुम्ही बघितली नसेल, प्राचीन आहे ना सगळे आतमध्ये सिलीमध्ये आहे. बरं बरं लिहिलेलं ते समजत नाही. इथं पण आहे बघा. आणि पाण्याची सोय इथे कुठे? पाण्याची बावडी प्राचीनच आहे ते. प्राचीन आहे का? हो प्यायला पांडव लोकांनी बनवलं. याला आम्ही तेच पाणी वापरतो भंडाऱ्यासाठी, सगळ्या कार्यक्रमासाठी सगळं तेच पाणी. किती खोल येतं खाली? जास्त तर मला वाटतं 3 फूट असेल ते, जास्त नाही. वर्षातून हो पाणी एकदम अख्खा उन्हाळभर असतं. वर्षातून इथं कार्यक्रम वगैरे किती असतात काय? कार्यक्रम म्हणजे मागं मी भंडारे चालूच होता. आता पण आमचा घरगुती म्हणजे भंडारा चालूच असतं. बरं बरं. पण येणारी भक्त लोक भंडारा करतात आणि आमचा पण भंडारा असतो. आता शिवरात्रीला कार्यक्रम जत्रेचं मोठं असतं, त्याचे 1 दिवस अगोदर पालखीचा कार्यक्रम असतो. मागच्या 1 वर्षापासून मी पालखीचा कार्यक्रम चालू केला. आता हा 2रा वर्ष आहे. तर इथून पालखी निघते आमच्या गावात जाते गावदेवी मंदिरला. तिथून येवई दत्त मंदिर, तिथून येण्यासाठी मागच्या वर्षात 10:15 वाजले आम्हाला इथे यायला रात्री. बरं बरं. तुमचं गाव कुठलं? पोगाव पोग भांगरेपाडा. इथूनही रस्ता आहे खाली जायला गाव? हो हा पोगाव. इथून गाईच रस्ता आहे. हो आमचा पाडा आहे, त्याला लगत पोगाव आहे. म्हणजे गावामधलंच मंदिर? हो हां. रहिवासी इथले. तुम्ही रहिवास इथंच करता? हो. चांगली माहिती दिली आम्हाला. चला हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. या शिवरात्रीला पालखीला या 1 दिवस अगोदर भंडारा असतो. नक्की येणार. पालखीला मला वाटतं 10 ते 10:15 वाजता आम्ही भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू करतो. त्याच्यानंतर 2च्या आतमध्ये त्याला उरकून
पालखीची तयारी चालू करतो आम्ही. बरोबर. आता हा दुसरा वर्षी आहे. रात्रीचा कार्यक्रम आहे समजा. नाही सकाळीच करतोय म्हणजे सकाळी. आता उद्या शिवरात्रीचा कार्यक्रम आहे ना, तर पालखी आजच निघते असं. अच्छा अच्छा. आज यावर्षी मागच्या वर्षी 4:15 वाजले आम्हाला काढताना पालखी, पण यावर्षी थोडासा लवकर काढायची. म्हणजे तिकडनं आल्यानंतर अभिषेक लगेच चालू करावा लागतो जत्राचं रात्रीच. बरं. बाकी काही नाही. बाकी लवकर लवकर उरकलं म्हणजे रातचे 12 वाजताच भक्त लोक चालू होतात दर्शनाला. नाही तर रात्री मुक्कामाला वगैरे आम्हीच असतो. मीच असतो. बाकी काय येणारी भक्त लोक वन्य प्राण्यांचं वगैरे प्राण्याचं काही नाही, काय नाही मोरं बिरं हीच. बाकी प्राणी मोठा प्राणी तर नाहीच. सर्प वगैरे असतील बाकी तेवढे. साप काय बोलायचंच नाही. झाडावरती येऊन बसले तुम्हाला दिसणार नाही. ते बघा इथं तेवढे सर बघा अंगावर पडेल. कुठे? फांदीवर बघा. कुठे? या फांदीवर बघा समोर. ये तिकडे त्या साईडला. काहीच हवा का साप दिसलं का? हा ते बघा ना. हे काय टोपका. अरे 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 तो का तिथं बसलेलं आहे. कोणत्या झाडावर? हा हे काय? अरे बापरे. काहीच हवा का साप. आता त्याची जी माहिती आहे ना, तो साप भयानक विषय आहे. पण काय नाही, मंदिरात जातात येतात फिरतात काय नाही. मनेर आहे का तो? मनेर आहे. पट्ट्यावाला आहे. तुम्ही लक्षात घ्या बघा, पूर्वी आपले म्हातारे लोक सांगतात पाच पावले. रुक्काई बोलतात तिला, रुक्काई. रुक रुक्क बोलतात. काय? अनुभव आहे त्याचा? हो. हा, ते. करायला घरी येते बोलतो डायरेक्ट बोलतो म्हणजे असं याच्यावर येतात ना. घरी येतो ना धक्का लागला. बरोबर आहे ना. माहित आहे तुम्हाला. विषारी आहे का तू? मग पण आतापर्यंत काहीच नाही. चालूच असते, जोडीच असते ती. हा तुम्हाला काय इथं अरे सांगा गोष्ट आपला धक्का लागला ना. असं जवळ असेल तरी काही नाही करत. बाकी ना बिग सगळं वरीच नाही. निघतात. तुम्ही आता रात्री इथं त्या दिवशी वाटतंय का पिंडीवर बसलेलो. हा बोला आता बाहेर नाही तर सेवा करायची कशी काय. निघलं बाहेर नाही. लय मोठा होता ते. हे बनवलं ना मी पिंडीच्या बाजूला पत्र्याचं, त्याच्या खाली जाऊन बसलेला होता. म्हणजे आता काढणं जरुरी होतं, कारण तर भक्त लोक येतात, कोणी घाबरतात काय करतात असं. प्रत्येकाला त्याची हे आहे ना, भीती आहे. गुफा भेटलेला आहे आम्हाला, त्यावेळी माहिती दिल्यासारखी. तर ते बोलल्यात गाईचं, ते बोलतात की आतमध्ये जाऊ नका, साप बीप असेल, तुम्हाला काही इथलं माहिती नाही. तर ही गुफा आहे बघा. कमेंट करून नक्की सांगा, लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल आवडला असेल तर सपोर्ट करा. आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त व्हायरल करा. पूर्ण ही गुफाच आहे. आम्ही काहीच ही गुफा तुम्हाला दाखवता पण नाही ना, एवढी लांब आहे. इकडं आता कात्रजला जो आहे ना माहिती आहे ना, इकडे पण आहे पूर्ण. घोड्यावर माणूस बसून जायचा, एवढी ती मोठा हे आहे. असं ब्रिटिशकालीन नाही तर शिवकालीन, कारण इथूनच माऊली गड आहे तिकडे पण असे. हा ब्रिटिशकालीन. हा हे काम केलं कसं असेल त्यावेळी? हे काम कसं केलं असेल बघा ना. हे आपल्याला विटा लावायचं म्हटलं तर असं हे करायला लागतं. सपोर्टची गरज आहे. कमाल आहे ते है ना. अजून आपण उभे राहतोय काहीच नाही. म्हणजे अख्खी मोठी गाडी जाऊ शकते याच्यामधून. हा तो बोलला ना 4 व्हीलर जायले. हा आणि तिकडे जो हे दाखवलं त्याने, त्याच्या ते खाली डॅम. ते गेले गुफा हा तिकडून पूर्णपणे. ही खालून गेले. काहीच तर इथे आल्यासारख्याला आम्हाला पूर्ण माहिती भेटलेली आहे दिंडीगडाची. तर एवढं आम्ही फिरलेलं पण नव्हतो. इथे रिटर्न जायचो, पण एवढी माहिती भेटलेली आहे आम्हाला. तर खरोखर बघा आणि शेअर करा हा ब्लॉग काय पण करून. तर सपोर्ट करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तर ही गुफा आहे एवढी पूर्ण, आणि इथून पाणी जायला मार्ग आहे बघा. इथून पाणी जायला मार्ग ठेवले तरी कसं काय इथं त्या काळात कसं काय केलं असेल त्यात नाही समजेल. आपल्याला एवढंसं बांधकाम करायचं असलं सपोर्टची गरज लागते, पण हे कसं काय केलेलं असेल. ही गुफा बघा पूर्ण. काहीच एवढा दम लागला आहे की आता काय माझा होऊ नाही शकत. इथे जरा दम खायला लागेल तेव्हा मी पुढे जाऊ शकतो. एवढं चढलो, एवढा दम लागला. पण ते शिवाजी महाराजांच्या काळात कसं काय मावळे केलं असेल तेच नाही समजा. जरा दम खातो आता, नंतर ब्लॉग स्टार्ट करतो. तोपर्यंत वेटिंग करा. हिरवा का? नाही 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 हा बघा काही साप कुठे. अरे ना असं निघतो तो. हा देणगी देत लावले. पालखीला या. हो नक्की भेटू. शिवरात्रीचे 1 दिवस अगोदर नक्की नक्की नक्की. या. भंडारा हे सगळं असेल. हां आदल्या दिवशी का? हां 1 दिवस पहिले, म्हणजे उद्या शिवरात्री असेल त्याच्या 1 दिवस अगोदर भंडाऱ्याचा कार्यक्रम पण असेल.
तर ते दोन वाजेपर्यंत संपवून पालखीची तयारी चालू होईल. ओके हर हर महादेव. जय नक्की या. चला. जय. आता आम्ही फायनली आता पायथ्याशी आलेलो आहे. तर आता आम्ही घरी निघतो. तर कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता पुढच्या